नयन आणि सुरेश ही सलामीचे बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल देखील झालेत गुडवन संघाकडून 3 षटकांची मॅच याची देखील नोंद घ्या आणि लगेचच वक्रतुंड जांभरुंग संघ मात्र क्वार्टर फायनलच्या धडकेमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आज जरूर आपल्याला वेल खूप झालाय, वेलेने खूप सामने आज मात्र चालू असल्या कारणाने आपल्याला स्पीडअप करायचं पंचांना देखील विनंती असेल. स्ट्राईक एंडला सुरेश आणि स्ट्राईकला नयन आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज गणेश आपण पाहतोय. चला चला लवकर स्पीडअप करा मित्रांनो. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश आपण पाहतोय. 3 षटकांची मॅच गेम स्टार्ट. पहिला चेंडू जोरदार लावडली अपील पंचांकडे. पंच फिंगर अप करत असं सांगतात पंच. बॅटची लिडिंग घेतली, प्रेक्षकांनी काम चोख बजावलं. पहिल्या चेंडूवरती मिळालेली सफलता, पहिल्या चेंडूवरती सुरेशला मात्र तंबूचा आसरा. की एखादा फलंदाज बाद होऊन मैदानाच्या आतमध्ये येण्याच्या ऐवजी तुमचा दुसरा फलंदाज लगेचच तयार ठेवा, म्हणजे आपण लवकरात लवकर सामने कव्हर करू. पहिल्या चेंडूवरती मिळालेली सफलता. टीम चिचमाल संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली गोलंदाज गणेश यानं. फुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. 2 षटकाच्या मधोमध टाटा बाय बाय करत लॉंगनला आलाय चौकार. पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट आणि त्याच्यानंतर आलाय चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद. इथे देखील कव्हरला चेंडू उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये. मिळालेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. लगातारचे 2 चेंडूवरती 2 चौकार. पहिल्या चेंडूवरती आलेले विकेट आणि त्याच्यानंतर बॅट्समन प्रकाश आले त्यांच्या बॅटमधून 2 चौकार 8 डबा धाव फलकावरती आपण पाहतोय टीम गुडवन संघाच्या. हा देखील वाईट यॉर्करचा प्रयत्न. चांगला चेंडू अबे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा लांबवर ठेवण्याचा प्रयत्न. इथे आला चेंडू निर्धाव. निर्धाव चेंडू सांगितले धाव फलक मात्र स्थिरावलं गेलं ते 8 या अंकावरती. हा देखील तसाच पद्धत चेंडू पाहू शकाल आपण. इथे मात्र पंच देखील आपल्याला प्रतीक्षा करू शकतात आणि ही ते पंचांचा दिसून आलाय. हा देखील चेंडू आलाय निर्धाव, म्हणजे पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्याच्यानंतर 2 चेंडूवर चौकार आले आणि त्याच्यानंतरचे लगातार 2 चेंडू देखील निर्धाव, म्हणजे धावसंख्या स्थिरावली ती 8 या अंकावरती. इथे देखील पॉइंट आणि गलीमधून चेंडू काढलाय. चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू चाललाय गोलीच्या वेगाने दणदण करत, अक्षरशः आलाय तो चौकार. तीन चेंडू डॉट आले, त्याच्यामध्ये एक विकेट देखील आला आणि 3 चेंडू चौकार आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे या षटकामध्ये तिन्ही चेंडूवरती चौकार पाहायला मिळाले. तब्बल धावसंख्या धाव फलकावरती 12 आहे. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मनोज यांना, जर्सी क्रमांक 45 आपण पाहतोय. रोहित शर्माचे जर्सी क्रमांक असणारा हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज. चला स्पीडअप करा. स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण पाहतोय नयन अण्णा. हा देखील चेंडू थोडासा दिशाहीन गोलंदाजी आउटसाइडला लेग स्टिक च्या बाहेरून जाणारा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. स्क्वेअर चेंडूचा मारा अबंतरच्या स्वरूपामध्ये धाव भेटली जाते. अबंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव ॲड, 13 धावा धाव फलकावरती. तेरा धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये मनोज आलेत. हा देखील फटका दर्जेदार होता, परंतु उंच गेलाय, लांबी कमी झाली आहे. इथे मात्र झेलची नामी संधी, परंतु इथे झेल ड्रॉप झाली आहे. लगेचच 2 धावा कंप्लीट देखील केल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने फ्लाय मात्र होईल, जाऊन पोहोचली 15 आहे धावसंख्येवरती. 3 षटकांची मॅच. तिसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना आहे. तिसऱ्या फेरीतला पहिला सामना तिथून संघ जिंकेल तो मात्र वक्रतुंड जामरुक टीम बरोबर मात्र क्वार्टर फायनल पाहायला मिळेल. हा देखील चेंडू स्क्वेअर घोषित करतायत. अभ्यंतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या वाढ, धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन मात्र पोहोचेल ती 18-16 आहे धावसंख्येवरती. आमचे स्कोरर देखील पाहू शकाल आपण. गौरव गेले रात्री 2 दिवस आणि आज देखील चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. हा देखील उडली अपील पाहायला मिळते आहे आणि अक्षरशः ईशांच्या समोर फलंदाज सापडला आहे. फिंगर अप कर असे पण सांगताय, इट इज आउट. नवीन बॅट्समन मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती वसंत गेलेत. गुडवन टीम कडून पाहतोय आपण. इथून जर संघ जिंकला तर आपलं कायम अस्तित्व राहणार आहे. जर का इथून संघ एखादा हरला तर त्याला घरचा रस्ता देखील पकडावा लागेल, यात काही शंका नाही आहे. गोलंदाज मनोज चांगली कामगिरी करतोय. मनोज गोलंदाजी मार्कवर सज्ज आपण पाहतोय. इथे देखील बॅटची लिडिंग एज घेतली आहे. डावी फेकत मात्र झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो शेवटच्या क्षणाला अपयश आले क्षेत्ररक्षक यापोटी. आणि ही ते मात्र पाहायला मिळते एक चिकी सिंगल मैदानामध्ये कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरर गौरव आमच्या मध्ये माहिती पोहोचवत आहेत 17 धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये चालू असताना अद्यापर्यंत 2 ओव्हरचे 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 17 धाव फलकावरती. हा देखील टॅप केलेला चेंडू समोर मात्र मिडू आपला क्षेत्ररक्षक तैनात देत. इथे मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती होत्या, परंतु एका गाडीचा अपघात झाला नाहीये. इथे देखील आला चेंडू, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील मोठा फटका, परंतु पंचांकडे लावली अपील. पंच फिंगर अप करत असल्याच्या अंदाच्या आधीच फलंदाजाने मात्र क्रीज सोडली आहे आणि ही ते अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय.
चांगला संगीत आपल्याला पाहायला मिळाला. आयोजक देखील तिकडे आनंद घेत होते या संगीताचा. अक्षरशः त्यांना देखील मन झालं होतं नाचावं की काय या गाण्यावरती. मी राकेशजी कवटे आपण पाहू शकाल मुख्य आयोजक, ते देखील या स्पर्धेचा मन मुराद आनंद लुटतायत. इथे मात्र धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 17 वरती. चौथा कॅमेरा देखील मंचावरती लावण्यात आला आहे शिवमजी लोबी यांच्याकडून. माईक बाजूला ठेवून मात्र चौथ्या कॅमेऱ्याची मध्ये सोय त्यांनी केली या स्पर्धेसाठी. धन्यवाद त्यांना देखील. ओव्हर क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये चालू आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर मनोज चांगली कामगिरी. पहिल्या चेंडूवरती टाकलेला वाईट चेंडू आणि त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी. अद्यापर्यंत धावा आपण विचार केला तर 17 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 1 चला स्पीडअप करा. चिंचमाल संघ आपल्याला वारंवार आम्ही ताकीद देतोय. इथे देखील फटका फसलाय. स्वतः इष्टक्षक पोहोचलेत आणि छेल देखील केली आहे. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 4. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 17 धावा फलकावरती लागल्या जात आहेत टीम गुडबन संघाच्या. आता बघा शेवट आणि अंतिम षटक. स्लॉग षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये राजेश यांना इन्व्हाइट केलंय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर राजेश आपण पाहतोय. इथे देखील बैठक 8 पर्यंत इथे क्षेत्ररक्षक तैनात होते. जाल मात्र फाटलं गेलंय आणि तिथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल का. थांबवलंय स्ट्राईक एंडच्या बॅट्समॅनने थांबवलंय त्यांना. इथे एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाऊन मात्र पोहोचते 18 वरती. ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात झाली ती लगेच इथे जाल भिनलं होतं. इथे देखील सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. गली पॉईंट मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. क्षेत्ररक्षक पोहोचताय शेवटच्या षटकाला. 2 धावा कंप्लीट. तिसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि ही ते लगेच हा नाही ना म्हणता 3 धाव संख्या पूर्ण केली आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण 2 बॅटरकडून. इथे 3 धाव संख्येच्या मदतीने 21 धावा फलकावरती लावल्या जात आहेत. स्ट्राईक एंडला वसंत, नॉन स्ट्राईक एंडला काशीनाथ आपण पाहतोय. जरूर पास पाहायला गेलं तर त्यांनी चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील मोठा विकेट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. इथे देखील चेंडू आला निर्धाव आणि या निर्धाव चेंडूने धाव फलक स्थिरावलं गेलं ते 21 अंकावरती. आता काशीनाथ यांना मात्र स्ट्राईक देणे गरजेचं आहे कारण त्यांच्या बॅटला बॉल कनेक्ट देखील होत आहे आणि धावसंख्या देखील त्यांच्या माध्यमातून येते आहे. इथे देखील प्रयत्नांमध्ये मात्र ही ते स्ट्राईक देखील रोटेट करू शकत नाही. ज्या वेळेस यष्टेक्षक चेंडू सोडेल ना त्यावेळेस आपण स्ट्राईक चेंज करू शकता. इथे देखील आडव्या बॅटीतून प्रहार परंतु क्षेत्ररक्षक टीपमध्ये तयार होते. परंतु पुन्हा एकदा असं वाटलं होतं क्षेत्ररक्षकाला झोप आले की काय. एवढा क्विकला चेंडू आला होता आणि छेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला होता परंतु शेवटच्या क्षणाला छेल मात्र सुटली आहे
आणि त्या सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 22 धावा धाव फलकावरती शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय. इथे देखील सन्मान देण्याचा प्रयत्न, इथे देखील ह्या चेंडूवरती ते डॉट चेंडू आपला पाहायला मिळतो. इथे ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपला. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या 22 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. इथून 6 सामने आपल्याला कव्हर करायचे. कृपया करून आयोजकांच्या वतीनं एक प्रेमाची विनंती आहे, कृपया करून आपण सहकार्य करा. प्रेमाचे 2 गोड शब्द टिंकू आणि छान असा चंद्र स्क्रीनवरती आपण पाहताय स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून चंद्राचे छायाचित्र खऱ्या अर्थानं आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत असताना स्वतः सर्व टिंकू लोभी स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे आपण स्क्रीनवरती पाहताय. आणि पाहायला गेलं तर किशोरजी धुले हे मला अजूनपर्यंत दिसले देखील नाही आहेत. झोपलेत की काय? त्यांनी देखील हात वर करा. किशोर यस 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 आहेत 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 जागे आहेत ते देखील त्यांचं देखील लक्ष आहे माझ्याकडे. आणि त्याचबरोबर सार्थक आपण देखील हात वरती करा. सार्थक देखील आहेत पाहू शकाल. आणि मेन कॅमेऱ्यावरती आपण पाहतोय टिंकू लोबी एक चांगली. चला बॅट्समन मैदानामध्ये पाठवा आपण, कृपया असेल विनंती आपल्याला. चिचमाल संगत चला आपण लगेचच फलंदाज रवाना करा. राकेश सर आपण जा तिथे लगेच त्यांना सांगा बॅट्समन पाठवा. आघाडीचे 2 फलंदाज आपण पाठवा. आणि विजयासाठी 23 धावसंख्येची गरज असताना सलामीच्या आघाडीचे 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये गेलेत. सलामीची जोडी मात्र चिंचमाल संघाकडून मात्र पाहायला मिळते आपल्याला. भरत आणि राजेश ही सलामीची जोडी. स्ट्राईक एंडला राजस्थान स्ट्राईक असेल, नॉन स्ट्राईक एंडला भरत. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाज नरेश मात्र सज्ज झालाय. त्याला 18 चेंडूंमध्ये 23 धावसंख्या त्यांना वाचवायची 3 गोलंदाजांना. आणि कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पहिला चेंडूवरती लाव उडल्या पील आणि पहिल्याच चेंडूवरती जशी विकेट पडली होती गुडबन टीमची आणि तशीच परिस्थिती. पहिल्या चेंडूवरती विकेट डाऊन. राजेश हा सुद्धा दिपाट. आजच्या दिवसात देखील म्हणजे आपल्याला आज 6 वाजणार आहे, त्यात काही शंका नाही. आणि फायनल डे मध्ये तर मला वाटतं 8 देखील असतील. आणि आत्ता आलाय गोलंदाज फलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल. 1 डाऊनच्या पोझिशनला गणेश. गणेशला मात्र तारणहार बनावं लागेल संघासाठी, कारण संघ आता पहिल्या चेंडूवरती अडचणीत सापडलाय आणि अडचणीतून बाहेर काढावा लागेल. आता इथे देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे फंबल झालाय. रक्षकाची चुकी आणि त्याच्यानंतर
एक आली आहे सिंगल. सिंगलच्या मदतीने श्री गणेश अकाउंट मात्र ओपन होतोय. ते बी धावसंख्येचा पाठलाग करत असताना ही ते एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकावरती. इथे देखील आडव्या बॅटून प्रहार केला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत, अडवत आहे डीप मध्ये. इथे देखील एक चिकी सिंगल मैदानामध्ये कंप्लीट होत असताना आपण पाहतोय टीम चिंचमाल ह्या संघाची आजच्या दिवसामध्ये टॉप करणार संघ आपण पाहिला आहे सागाचे वाडी संघ. तर त्यांना मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल करण्यात आलंय. तर पहिली मॅच आजच्या पोल मधली आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाली विपक्ष तमनात. दोन्ही संघाच्या करण्यात आपण इन्व्हाइट करू. टॉससाठी लगेच आपण मंचावरती यावं. चला, डिक्सल पाली आणि तमनात या दोन संघादरम्यान आपल्याला टॉस केला जाईल. इथे मात्र चेंडू उडवलाय का लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच सिंगल मात्र कंप्लीट. चांगली फिल्डिंग ते बी धावसंख्या डिपेंड करत असताना प्रयत्न करतायत ते गुडबन संघ, कारण त्यांना माहिती धावसंख्या झाले कमी आपल्याकडे आणि ते करत असताना अद्यापर्यंत 4 धाबा धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झालाय प्रगती बसतावती. इथे देखील आडव्या बॅटून प्रहार चढवायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. थोडासा बाउन्स देखील झाला चेंडू. आणि इथे 75 पहिला षटक संपल्याचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धाबा धाव फलकावर. आता 12 चेंडू आणि विजयासाठी अजून पाहायला गेलं तर 19 धाव संख्येची गरज असेल ती चिंचमाल या संघाला. चला, डिक्सल बाली आणि तमनात लास्ट कॉल आपणास. तमनाट टीमचा करतर उपस्थित आहे. डिक्सल बाली टीमचा करतर आपण चला टॉस साठी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये इथे मात्र विकेट काढायचा प्रयत्न होता परंतु काय घडलं मैदानामध्ये. 141 केलेली चुकी आणि त्याच्यानंतर यष्टांच्या मागे असलेले 2 फिल्डर त्यांच्याकडून देखील चुकी होतीये आणि ही ते चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. आलाय तो चौकार. आठ डबा धाव फलकावरती चौकार आली आहे. ही तरी गेला आता फटका समोर उडवलाय बी शेप मध्ये. इथे फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल मात्र डबलला कन्वर्ट करताय. 2 धावसंख्या देखील पूर्ण झाली आहे. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 10 अंकावरती. तिसरीचा प्रयत्न देखील करत होते बॅट्समन आपण पाहतोय भरत आणि त्यासमोर गणेश. इथे देखील फटका दर्जेदार आहे आणि ह्याच्यावरती धावसंख्या 1 मात्र मिळली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का परंतु दुसरीच्या प्रयत्नाला थांबवलं स्ट्रायकरच्या प्लेअरने. इथे एकच सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 मात्र पोहोचेल ती 11 वरती. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त आणि 11 धाबा धाव फलकावर. चेंडू चांगला आहे. चेंडू पलट्यानंतर थोडासा उचली देखील घेतली. या चेंडूवरती आलाय निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू संघाने धावफलक स्थिरावले गेले ते 11 वरती. टॉस जिंकला तमनाट टीमने आणि प्रथम डिक्सल टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला जसं सांगितलं आणि त्याच्यानंतर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध अक्षरशः चेंडू फेकून दिला. सीमा रेषा बाहेर आलेला हा 6 धावसंख्येसाठी षटकार.
पाहायला गेलं तर 17 धाबा धावफलकावरती अजूनही पाहायला गेलं 7 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. इथे देखील मोठा फटका खेचायचा होता पंच सांगतात आउटसाइड ऑफ स्टंप. इथे चेंडू आला आहे स्क्वेअर चेंडूच्या माऱ्याने आपण तर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढेल. 18 धावा धावफलकावरती आता 7 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. हा देखील आता फटका पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या त्या 19 धाबा धावफलकावरती अजूनही विकेट देखील मैदानाच्या बाहेर गेली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहू शकाल आपण गणेश बाद होऊन हॅलो चेक 6 बॉलमध्ये 4 ची आवश्यकता आहे. इकडे 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅट्समन भिकाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये मैदानामध्ये एंटर झालेत आणि त्यांच्या समोर मात्र भरत जे सलामीला गेले होते त्यातून मैदानामध्ये खेळ करतायत. येणारे 6 चेंडू विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती 6 चेंडू 4 धावसंख्या वाचवायची आहे. त्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज केलाय गोलंदाज वसंत त्यांना. इथे देखील पाहू शकाल आपण पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलं वसंत यांना. आता समीकरण बदललं जाईल. आता येथील 5 चेंडू मध्ये 4 धावसंख्या करायची आहे. ती टीम चिंचमाल या संघाला गुडवन संघाच्या विरोधामध्ये गुडवन संघ देखील हार मानायला तयार नाहीये. आता मात्र संघर्ष शिगेला पोहोचत चाललाय. इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? क्षेत्ररक्षक पोहोचाय झाली. विकेट डाऊन झाली आहे. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट तंबूच्या आश्रयाला. परंतु 2 चेंडू निर्धाव फेकण्याचा त्याच्यामध्ये 1 विकेट देखील घेतली आहे. आता 4 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. तर सन्मान दिला आहे. डावी फेकत मात्र अडवण्याचा प्रयत्न परंतु इथे 1 सिंगल कंप्लीट झाली आहे. 1 सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाऊन मात्र पोहोचती आहे ती 20 या धावसंख्येवरती. म्हणजे आता येणारे 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. बॉल टू रनचं इक्वेशन आपण पाहू शकाल समीकरण. परंतु कोणता संघ जिंकेल कोणता संघ परास्त होईल हे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत भाकीत देखील करू शकत नाहीये. कारण जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही आणि जर तर केल्याशिवाय क्रिकेट देखील नाही आहे. इथे देखील फिरून गेलेला आहे. लॉंग लेग क्षेत्राला चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे आलाय विजयाचा संघर्षमय चौकार.
करत 3 विकेट घेतल्या आणि आपल्या संघाला दुसरा विजय संपादन करून दिला. तर मदन यांना विनंती असेल आपल्या शुभाशय मात्र महाराष्ट्राच्या किताबाने सन्मानित करायचं आहे. आणि लगेचच या मॅचला सुरुवात होईल. आपण लगेचच मायक्रोफोनवरती जॉईन करूया आमचे साथी समालोचक आणि आमचे परम मित्र शिवमजी लोभी सरांना. स्क्रीनवरती आपण पाहता या स्पर्धेचं भव्य दिव्य व्यासपीठ देव माणूस चषक माननीय श्री सुधाकर भाऊ घारे यांची